नमस्कार मित्रांनो, अजित बिराडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण विरार वेस्टला आलो आहे. जो ओल्ड विवा कॉलेज आहे त्याच्या पाठी असणाऱ्या ग्राउंड तिथं 18 ते 20 वर्कशॉप आहेत घरगुती गणपतींचे आणि मोठ्या गणपतींचे. विरारमध्ये जेवढे प्रसिद्ध वर्कशॉप आहेत ते इथंच सुरू झाले. ते पूर्ण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्ही घरगुती मूर्त्या शोधताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांना वगैरे पाठवा. चला आता आपण सुरुवात करूया. विरार वेस्टला आपण आलो आहे. गानाकार संकुल, जिथे सर्वात सुंदर अशा विरारमध्ये मूर्त्या भेटणार आहेत घरगुती. आता आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार. बघा, इथून सुरुवात होते वर्कशॉपची आणि तिकडे एंडिंग होते. 20 पेक्षा जास्त वर्कशॉप आहेत, ते पूर्ण कव्हर करणार आपण. चला, खूप युनिक अशा मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आज. अष्टविनायक कला केंद्र मूर्तिकार हितेश मांगला यांच्या वर्कशॉपमधून आपण सुरुवात करूया. बघा, पहिला वर्कशॉप आहे, तुम्हाला दाखवतो डिस्प्लेच्या सुंदर सुंदर मूर्त्या. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. देवीच्या चित्रशाला, इथे नंबर आहे बघा, धनेश भोईर. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून या मूर्ती बुक वगैरे करू शकता. इको फ्रेंडली पण मूर्त्या आहेत. खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या इथे राहणार आहेत. त्या तुम्हाला मी सर्व मूर्त्या अशा दाखवणार आहे. पहिल्या डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो. सुंदर अशा डिस्प्लेला मूर्त्या आहेत इथे. बघा, पहिलीच मूर्ती तुम्हाला या साईडला दाखवतो. सर्वांचा आवडता विठ्ठुराया. बघा, सुंदर अशी देखील मूर्ती आहे. आणि याच्या साईडला असणाऱ्या बघा डिस्प्लेला 5 ते 6 सुंदर अशा डायमंड लावलेल्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो. बघा, या मूर्त्या तुम्हाला मी जवळून दाखवतो. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. या साईडला बघू शकता विठुरायाची अजून एक सुंदर मूर्ती. डायमंड वर्क बघू शकता तुम्ही हाताला वगैरे सर्व. या साईडला बघू शकता तुम्ही कृष्णरूपी सुंदर अशी मूर्ती आहे. आणि या साईडला बघा एलकोट जय मल्हार अशा युनिक पॅटर्नच्या तुम्हाला इथे मूर्त्या पाहता येतील. यानंतर या साईडला बघू शकता प्रसिद्ध असा गणपती. बघा कसे आहेत, सुंदर असा गणपती आहे. बघा, लाडू वगैरे मोदक वगैरे घेतलेले आहे बघा. नंतर या साईडला बघा अजून एक युनिक अशी थीम. आणि या साईडला बघा सर्वांचा लाडका गणपती बाप्पा. आता तुम्हाला मी आतमध्ये दाखवणार, खूप साऱ्या इथं मूर्ती आहेत. 1000च्या वरती सुंदर अशा मूर्ती असणार आहेत. पहिल्या तुम्हाला डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो मी, त्यानंतर आतमध्ये आपण फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला मूर्त्या दाखवू. बघा, ही सुंदर अशी बघा मूर्ती कशी आहे गणपतीची. सिंपल मूर्ती आहे, पण कन्सेप्ट बघा कशी आहे. त्यानंतर इथे कपडे वगैरे बघू शकता गणपती देवाचे आणि फेटे वगैरे. बघा कशी युनिक अशा थीमच्या तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील विरारमध्ये किंवा विरार वसे कुठेही, तर तुम्ही इथे या वर्कशॉपला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला दाखवतो आधी डिस्प्लेच्या मूर्त्या, त्यानंतर सर्व आपण फास्ट फॉरवर्डमध्ये मूर्त्या दाखवू. साईडला बघा छोट्या गणपतीपासून मोठ्या गणपतीपर्यंत सुंदर सुंदर असे कन्सेप्ट असणारे इथे तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळणार आहेत. हे डिस्प्लेला मूर्त्या बघू शकता. सुंदर अशी मूर्ती बघा, सिंपल असा गणपती बाप्पाची मूर्ती आहे. या साईडला बघा युनिक पॅटर्नची मूर्ती तुम्हाला दाखवतो मी. फेटेवाले गणपती तुम्हाला आवडत असतील डायमंडवाले, तर इथे नक्की या. विरारमध्ये 15 ते 16 वर्कशॉप इथेच आहे सर्व. जे प्रसिद्ध वर्कशॉप मागच्या टायमाला मलंग रोडला होते ते आता विवा कॉलेजच्या इथे आलेत. बघा, एक मूर्ती दाखवतो तुम्हाला. बघा कशी हत्तीवरती सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर बघा युनिक पॅटर्नची क्यूट मूर्ती आहे. या साईडला बघा एलकोट जय मल्हार. त्यानंतर बघा कपडे वगैरे बघा, डायमंड कसे, डायमंड वर्क खूप सुंदर असं आहे. त्यानंतर सर्वांचा लाडका जास्वंदीवरती गणपती बाप्पा. तर अजून एक सुंदर अशी मूर्ती, छोट्यांपासून मोठ्या मूर्त्या आता तुम्हाला दाखवतो.
त्या साईडला बघा डायमंड वगैरे कसे लावतात ते तुम्हाला मी दाखवतोय. सुंदर अशा रीती बघा गोंद वगैरे लावल्यानंतर डायमंड लावले जातात. त्यानंतर तुम्हाला तिथे धोतर वगैरे कसे कपडे घालतात तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि लेडीज डायमंड वर्क करतात त्याही तुम्हाला दाखवणार आहे. साईडला कलरचं काम चालू आहे. फायनल टच वया दादांचाच हा वर्कशॉप आहे. आता कितीपासून सुरुवात आहे आपल्याकडे मूर्त्यांची? त्यांची सुरुवात हां 1500 रुपयापासून. 1500 पासून. 1500 पासून या वर्कशॉपमध्ये मूर्त्यांची सुरुवात आहे. तुम्ही विरारमध्ये राहताय, विरार बसे कुठेही त्या मूर्त्या बघण्यासाठी नक्की या. त्या साईडला मूर्तीला डायमंड वर्क कसे केले जाते बघा. इथे डायमंड वगैरे लावायचं काम जोरदार चालू आहे. इथे सुंदर अशा मूर्त्या दाखवल्या. त्यानंतर डायमंड वगैरे कसे लावतात ते दाखवतात. आणि त्यानंतर बघा गणपतीला वस्त्रे वगैरे कशी नेसवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा हे बघा वस्त्रे वगैरे कसे नेसवले जातात ते बघा. या साईडला पट्टी लावली जाते ते तुम्हाला आता दाखवतो. साई आर्ट्स मध्ये आलोय. तिथे सुंदर अशा मोठ्या गणपती बनतात. या साईडला प्रशांत सुवर्ण हे काम करतात मूर्तिकार मुंबईला. ते प्रसिद्ध असे मूर्तिकार इथे आखणी करायला पण येतात. तिथे बॅनरवरती लिहिले. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. साईडला मोठ्या वगैरे मूर्त्या बघू शकता. सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्यांचं पेंटिंगचं काम बाकी आहे. तुम्हाला आपण सर्वात मोठी मूर्ती ही असणार आहे. विरार नालासोपाराच्या मोठ्या गणपती इथे बनतात. या साईडला बघू शकता तुम्ही. तर नालासोपाराचा प्रसिद्ध इच्छापूर्ती गणपती कृणाल पाटील यांनी बनवला होता. ती मूर्ती बघू शकता तुम्ही बघा. कौस्तुभ मणी या साईडला बघा अजून खूप सुंदर अशा मूर्त्या. आता तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. गणेश कला आर्ट यामध्ये जाणार आहे आपण. आतमध्ये बघा सुंदर अशा डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत. त्या पहिल्या तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आतमध्ये असणाऱ्या मूर्त्या दाखवतो. साईडला डिस्प्लेला सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. डायमंड वर्क केलेल्या 4 मूर्त्या आहेत बघा. युनिक अशा मूर्त्या असणार आहेत. आतमध्ये पण आपण जाणार आहोत बघा. खूप सुंदर अशा मूर्त्या. खालच्या साईडला पण बघू शकता अजून 4 मूर्त्या आहेत. व सिंपल अशा मूर्त्या आहेत. डायमंड वर्क केलेलं आहे बघा. सुंदर मूर्त्या आहेत या वर्कशॉपमधल्या. साईडला बघा सिंपल मूर्त्या तुम्हाला पाहिजे असतील तर या वर्कशॉपमध्ये पण येऊ शकता तुम्ही. डायमंडवाल्या पण मूर्त्या आहेत इथे बघा. खूप सिंपल अशा मूर्त्या आहेत बघा. या साईडला सिंपलने डायमंडवाल्या पण आहेत. आत आल्या सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. यांचं डायमंडचं काम बाकी आहे. त्यानंतर तुम्हाला एक युनिक अशी मूर्ती दाखवतो बघा. सुंदर अशी कृष्णरूपी मूर्ती बघा. अशा खूप साऱ्या इथं मूर्त्या आहेत. त्या तुम्हाला मी दाखवणार आहे डायमंड वगैरे लावलेल्या. त्याला आता आपण आतमध्ये जाऊया. तर श्री गणेश कला आर्ट आपण बघतोय आता, एक्सप्लोर करतोय बघा. डिस्प्लेची सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवतो. डायमंड वर्क वगैरे बघू शकता तुम्ही. कसं आहे बघा. कपडे वगैरे बघू शकता. खूपच सुंदर आहे. डायमंड त्याच पद्धतीने मॅचिंग केलं आहे सर्व. हे सुंदर
सुंदर अशी मूर्ती राहणार आहे गणेश आर्ट्स मधली. तुम्ही येत आहे तर ही मूर्ती नक्की बघा. अशी अजून एक आतमध्ये मूर्ती आहे तेही तुम्हाला मी दाखवणार बघा. किती सुंदर मूर्ती आहे. एकदा पुन्हा पहा. चला आता आपण आतमध्ये जाऊया. कला आर्ट मध्ये सुंदर अशा मूर्त्या बघा ज्या प्रसिद्ध आहेत इंस्टाला रीलला वगैरे. त्या टाईपमध्ये सुंदर अशा दोन मूर्ती आहेत बघा कृष्णरूपी. त्यानंतर हे बघा दोन्ही कृष्णरूपी आहेत. हे बघा चंद्रावरती मूर्ती आहे. अशा सुंदर दोन मूर्ती आहेत बघा. एक नंबर. जवळून ही मूर्ती दाखवतो. खूपच भारी आहे बघा. डोळे वगैरे बघू शकता. स्ट्रक्चर कसा मूर्तीचा पॅटर्न बघा. कन्सेप्ट खूप युनिक अशी असणार आहे. या साईडला पण दोन अशा सुंदर मूर्त्या आहेत. या होती सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवतो. डायमंड वगैरे बघू शकता तुम्ही. डोळे वगैरे वर्क किती सुंदर प्रकारे केलं आहे बघा या मूर्तीचा. गणेश आर्ट मधील सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवते मी. कपडे वगैरे बघू शकता. सिंहासनावर बसलेली सुंदर अशी घरगुती ही मूर्ती आहे बघा. अँगलने तुम्हाला दाखवतो. डायमंड वगैरे कसे लावलेत बघा. खूप सुंदर अशी ही मूर्ती असणार आहे. तर तुम्ही विरारमध्ये येत आहे मूर्ती बघायला तर इथे नक्की या. गणेश कला आर्ट. आलोय बघा के गणेश आर्ट्समध्ये. तिथे पण घरगुती सुंदर अशा मूर्ती राहणार आहे. ते बघू शकता तुम्ही. कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. पहिल्या तुम्हाला डिस्प्लेच्या सुंदर मूर्त्या दाखवतो. त्यानंतर पूर्ण कारखाना आपण एक्सप्लोर करणार आहोत. सुंदर अशा डिस्प्लेच्या तुम्हाला मूर्त्या दाखवतो. बघू शकता कशी सुंदर मूर्ती आहे. त्यानंतर बघा केवढी मोठी मूर्ती आहे बघा. मंडळाच्या मूर्त्या वगैरे असतात घरगुती. काय काय मोठ्या मूर्त्या बसवतात त्यांच्यासाठी बघा सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर बघा देवींच्याही तुम्हाला इथे मूर्त्या भेटू शकतात. साईडला बघा सुंदर अशी देवीची मूर्ती आहे. घरगुती गणपती बघू शकता. असे युनिक पॅटर्नचे गणपती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बघा. दगडूशेठ हलवाई. तर बघा अजून एक युनिक अशा पॅटर्नच्या इथं मूर्त्या राहणार. प्लॅस्टिक टाकलेल्या कारण धूल माती जायला नको म्हणून. या कार्यशाळेत तुम्हाला शाडू मातीच्या आणि POPच्या पण मूर्त्या दिसतील. तर तुम्हाला आता सुंदर अशा मूर्त्या दाखवतो बघा छोट्या गणपतींच्या. अशा क्यूट बघा मूर्त्या आहेत छोट्या छोट्या बघा. या साईडला गणसंगपूरमध्ये आपण पाहिल्या होत्या 4 ते 5 मूर्त्या होत्या. पण इथे खूप साऱ्या मूर्त्या आहेत बघा. एवढ्या छोट्या आहेत. तुम्हाला हे गणपती आवडले असतील तर इथे नक्की या. विरार वसईकर जे पण कोणी व्हिडिओतून पाहत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बघा. किती सुंदर अशा घरगुती मूर्त्या आहेत बघा. छोट्या तुम्हाला पाहिजे असतील तर घेऊन जाऊ शकता बघा. सुंदर अशा या मूर्त्या आहेत. आता आपण आतमध्ये जाणार. ज्या मेन वर्कशॉपमधल्या मूर्त्या आहेत घरगुती त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. त्या साईडला बघा. इथून सुरुवात करूया आपण.
मूर्ती, वस्त्र वगैरे कसे. श्री साई गणेश कला केंद्र, इथे आता आपण जाणार. इथे बघा नंबर वगैरे आहेत. तुम्हाला येथील कोणत्या मूर्त्या वगैरे आवडल्या तर तुम्ही इथे यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण आतमध्ये जाऊया. पहिले तुम्हाला डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो मी, त्यानंतर मग आतल्या मूर्त्या दाखवतो. बघा डिस्प्लेच्या तुम्हाला सुंदर अशा मूर्त्या दाखवतो. बघा कशा युनिक फेसवाल्या या मूर्त्या असणार आहेत. फेटे वगैरे बघू शकता तुम्ही. या वर्कशॉपमध्ये तुम्ही विरार वसईला बघत असाल व्हिडिओ, त्या वर्कशॉपमध्ये नक्की या. बघा खूप सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. छोट्यांपासून मोठ्या मूर्त्या बघू शकता. या साईडला अशी सुंदर अशी मूर्ती आहे. फेटा वगैरे बघू शकता युनिक. आणि कोकलीचा चिंतामणीसारखी सुंदर अशी मूर्ती असणार आहे. बघा तुम्हाला जवळून दाखवतो. डायमंड वगैरे कसे लावले आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. या साईडला पण बघा अजून एक सुंदर मूर्ती, डायमंड वर्क केलेलं आहे. फेस वगैरे बघू शकता. अशा युनिक पॅटर्नच्या मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. वरद कला केंद्र. आता आपण तिथे आतमध्ये जाणार. तिथे बघा कांती बाबरी आहे, यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला मूर्ती वगैरे आवडली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता पहिले डिस्प्लेच्या तुम्हाला सुंदर मूर्त्या दाखवतो, त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. खूप सुंदर अशा मूर्त्या इथे असणार आहे, डायमंड वर्क वगैरे. याआधी तुम्हाला बघा डिस्प्लेच्या सुंदर अशा मूर्त्या दाखवतो. बघा सुंदर अशी सिद्धिविनायक गणपतीसारखी सुंदर मूर्ती आहे. त्यानंतर ही बघा सर्वांचा लाडका दगडूशेठ हलवा आहे, सुंदर अशी बघा ही मूर्ती आहे. डायमंड वगैरे बघू शकता आणि युनिक पॅटर्न आहे, फक्त डायमंड नाही. ते पाहिलाच जवळून तर समजेल तुम्हाला, वेगळाच हा पॅटर्न आहे. अशी मूर्ती मी पहिल्यांदाच बघतो या साईडला. त्यानंतर इथे बघा सुंदर अशी अजून एक मूर्ती, बघा असे डायमंड वगैरे लावलेत. या डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत, त्या साईडच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला.
कला केंद्र त्यातल्या आता तुम्हाला मूर्त्या दाखवणार आहे. इथे बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला आवडला तर ना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. शॉप नंबर 18 आरंभ कला केंद्र ते तुम्हाला मी दाखवणार आहे. इथे पण कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथल्या मूर्त्या तुम्हाला आवडल्या तर कॉन्टॅक्ट वगैरे करून प्राइसिंग वगैरे विचारू शकता. पहिल्या तुम्हाला डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो, त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. बघा सुंदर अशा डिस्प्लेच्या मूर्त्या तुम्हाला इथे दाखवतो मी. बघा कशा युनिक मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. बघा डायमंड वर्क आहे, इथे सिंपल अशा मूर्त्या इथे असणार आहेत. बघा खूपच युनिक पॅटर्नच्या पण मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. डायमंड वगैरे बघू शकता. या डिस्प्लेच्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी. आतमध्ये पण खूप युनिक मूर्त्या आहेत. त्या साईडला बघू शकता सुंदर अशा मूर्त्या. बघा या साईडला राजा तेजुकासारखी मूर्ती आहे. बघा युनिक अशा मूर्त्या तुम्हाला दाखवणार आहे. बघा बॅलेन्सिंग मूर्ती कशी आहे. बघा अंधेरीचा महाराजाची मूर्ती होती तशी सेम टू सेम ही मूर्ती आहे. हा लालबागचा राजा आणि हा मुंबईचा राजा अशा सुंदर मूर्ती आहेत. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. बघा मागच्या वर्षीचा नालासोपाराचा इच्छापूर्ती ते सेम टू सेम मूर्ती बनते. बघा कलरचं काम चालू आहे. खूप युनिक अशी ही मूर्ती आहे, खूपच फेमस झाली. बघू शकता इथं कलरचं काम चालू आहे. आता तुम्हाला आतमधल्या मूर्त्या दाखवणार आहे मी. शॉप नंबर 19 मध्ये आपण आलो आहे. लावण्य कला केंद्र. ते बघा नंबर वगैरे आहे. तिथं पण युनिक अशा पॅटर्नच्या मूर्त्या राहणार आहेत. चला आता आपण आतमध्ये जाऊया. बघा शाडू मातीच्या आणि पीओपीच्या मूर्त्या इथे असणार आहेत. पहिल्या तुम्हाला डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो, त्यानंतर आतमधल्या मूर्त्या दाखवणार आहे मी तुम्हाला. बघा सुंदर अशा मूर्त्या तुम्ही पाहू शकता. इथे पण दशमा देवीच्या मूर्त्या आहेत. बघा सुंदर अशा डिस्प्लेच्या मूर्त्या. बघा अशी युनिक अशी मूर्ती आहे. इथे डायमंड वर्क वगैरे केलेल्या 3 मूर्त्या आहेत. त्यानंतर बघा इथे दशमा देवीची पण सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्यानंतर या साईडला बघा सुंदर अशी गणपती देवाची मूर्ती.
मध्ये आलोय. त्या साईडला बघा ओम कला केंद्र आहे, तिथे पण सुंदर असा POPच्या सुबक मूर्त्या वगैरे भेटतील तुम्हाला. शाडू मातीच्या पण मूर्त्या मिळतील आणि मोठ्या गणपतीच्या पण मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो. इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे, तर तुम्हाला कोणती मूर्ती आवडली तर त्याची क्वेरी वगैरे काय असेल तर विचारू शकता. बघा त्या साईडला गणपती बनले, त्यांचा कलर काम बाकी आहे. बघा या साईडला बघा मोठी सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. कशी युनिक अशी मूर्ती आहे बघा, खूपच भारी आहे मूर्ती. सुंदर अशी मूर्ती तुम्हाला जवळून दाखवतो बघा. डायमंड वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा कोणत्या गणपतीची मागच्या वर्षी मूर्ती होती अशी सांगा. बघा मोठा गणपती होता, मुंबईमधील प्रसिद्ध असा गणपती, त्याची अशी सेम टू सेम मूर्ती होती. बघा आता आपण आतमध्ये जाऊया. इथला बघा अजून एक सुंदर अशी मूर्ती बघा, एक नंबर मूर्ती आहे तिथे बघा. खूपच भारी अशा मोठ्या गणपती तुम्हाला बनवायचे असतील तेही तुम्ही बनवू शकता. ही मूर्ती बघा किती सुंदर अशी आहे मूर्ती. बघा ही मूर्ती बघितल्यानंतर तुमचं मन एकदम भारावेल, कारण खूपच युनिक असा पॅटर्न असणार आहे बघा. डोळे वगैरे बघू शकता, वर्क तुम्ही खूपच सुंदर असा काम केला या मूर्तीचा. साईडला अजून एक सुंदर मूर्ती, अशा 3 मूर्त्या तुम्हाला मोठ्या दाखवतोय मी. डोळे वगैरे बघू शकता, डायमंड काम बघा आणि कपडे वगैरे बघू शकता गणपतीचे. खूपच सुंदर अशा मूर्त्या इथे 3 आहेत. आता आपण आतमध्ये जाणार आहोत, आतमध्ये तुम्हाला मूर्त्या दाखवतो. नंबर 21 सद्गुरू कला केंद्र. आता आपण आतमध्ये जाणार आहोत, तिथल्या तुम्हाला मूर्त्या दाखवतो. त्याच्या कशा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा घरगुती. त्यानंतर आतमधल्या मूर्त्या तुम्हाला दाखवणार आहे बघा. सुंदर मूर्ती बघा, माऊली विठ्ठल रूपी मूर्ती आहे. नंतर आहे बघा मोठ्या गणपतीच्या मूर्त्या, डायमंड वर्क वगैरे कसा केलेला आहे बघा, खूप सुंदर असं आहे. त्यानंतर बघा या साईडला असणारी युनिक मूर्ती. आता आपण आतमध्ये जाऊया. चिंतामणी आर्ट्समध्ये आपण जाणार आहोत, तिथे तुम्हाला मूर्त्या दाखवतो. वेदांत मांगला यांचा वर्कशॉप आहे. चिंतामणी आर्ट्समध्ये आलो आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. इथे डिस्प्लेच्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी बघा सुंदर मूर्ती, त्यानंतर डिस्प्लेच्या मूर्त्या बघू शकता. डायमंड वर्कच्या मूर्त्या खूप सुंदर अशा रीतीच्या आहेत इथे मूर्त्या बघा. त्या साईडला बघा, त्या साईडला पण डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो. नंतर आतमध्ये जाऊ आपण, बघून घ्या सुंदर मूर्त्या. त्या साईडला पण सुंदर अशा डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत. टोटल 8 अशा मूर्त्या आहेत. त्या साईडला 8, या साईडला 8 अशा मूर्त्या ती बघा. अजून एक सुंदर अशी मूर्ती डिस्प्लेला बघा. डिस्प्लेच्या खूप युनिक अशा मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळत असतील. इथे विरारमध्ये राहत असाल तर नक्की आहे इकडे.
कला आर्ट तिथे आपण जाणार आहोत. खूप सुंदर अशा डिस्प्लेच्या 2 मूर्त्या तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवणार आहे. बघा सुंदर अशी बघा डिस्प्लेची कशी मूर्ती आहे, एक नंबर असं आहे बघा गणपती. प्रत्येक ठिकाणी तुम्ही डिस्प्लेला गेलात तर खूप युनिक अशा पॅटर्नच्या मूर्त्या पाहायला मिळतील. हा मोठा गणपती तसा सेम टू सेम छोटा गणपती इथे डिस्प्ले लावण्यात आला आहे. त्यानंतर बघा इथे एक नंबर बघा इथे खूप सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. बघा एक नंबर डिस्प्लेच्या मूर्त्या आहेत, म्हणजे आतमध्ये किती भारी मूर्ती असतील. असली सुंदर अशी बघा बासुरीवरती गणपती अशी डिस्प्लेची मूर्ती आहे सेम टू सेम. त्याच्या साईडला छोटी मूर्ती आहे बघा. अशा युनिक अशा पॅटर्नच्या मूर्त्या आहेत. त्या साईडला बघू शकता डायमंड वर्क केलेल्या सुंदर अशा मूर्त्या. 2 मूर्त्या दाखवल्या तशी सेम टू सेम आतमध्ये पण डिस्प्लेला खूप युनिक अशी मूर्ती आहे बघा. खूप सुंदर अशा इथे मूर्त्या तुम्ही डिस्प्लेलाच बघितल्या असतील. बघा एक नंबर मूर्ती आहे. चला आता साईडच्या मूर्त्या दाखवतो. गणेश आर्ट्स तिथे पण नंबर दिलेला आहे. तुम्हाला दाखवतो. सुंदर अशा मूर्त्या इथे पण असणार आहेत आतमध्ये. बघा पाहिलं तुम्ही डिस्प्लेलाच कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. या साईडला मोठी मूर्ती आहे. त्याच्या आधी बघा बाहेर जी डिस्प्लेला मूर्त्या आहेत युनिक अशा मूर्त्या इथे पण असणार आहेत. त्या तुम्हाला दाखवतो बघा. खूप सुंदर अशा 4 या खाली बघा खूप सुंदर अशा मूर्त्या आतमध्ये राहणार आहेत. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये डिस्प्लेची बघा मूर्तीची पहिली इंट्रीलाच कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. एक नंबर मूर्ती आहे ही सुद्धा. आता तुम्हाला साईडला असणाऱ्या मूर्त्या दाखवतो. साईडला पण सुंदर मूर्ती असणार आहे. तिथं बघा डायमंडचं काम चालू आहे बघा. एवढी मोठी मूर्ती आहे. तिथं पण थोडंफार काम बाकी आहे बघा. डायमंड वर्क चालू आहे. प्रथमेश आर्ट्समध्ये जाणार आहोत. तिथे बघा सुंदर अशी डिस्प्लेला सुंदर मोठी मूर्ती आहे. चला आता आतमध्ये जाऊया. बघा डिस्प्लेची कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. पाठी युनिक अशी थीम बघू शकता. अशा मंडलाच्या मूर्त्या असतात तशी आहे ही प्रथमेश आर्ट. हितेंद्र वेती यांचा नंबर वगैरे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. बघा कसली क्यूट मूर्ती आहे ही. डिस्प्लेला कृष्णरूपी सुंदर अशी मूर्ती बघा. यावर्षी अशी पण कन्सेप्ट असणार आहे. बघू शकता गणपती देव. त्यानंतर बघा मोरपीस वगैरे बघा मोर आहे तिथे. खूप सुंदर अशी ही सुद्धा थीम असणार आहे.
वर्कशॉप आहेत त्यातले जे मेन वर्कशॉप होते ते कव्हर केलेत आणि काही काय ओपन नाही झाले, त्यामुळे आपण गेलो नाही. तर हीच होती बघा विरारमधली घरगुती गणपती शोधताय तर तुम्ही इथे नक्की या. चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण विरार वेस्टला आलेलो जो विवा कॉलेज आहे तिथं सुंदर अशा 18 ते 20 शॉप लागलेत घरगुती गणपतीचे आणि मोठे गणपती पण तुम्हाला तिथे पाहता येतील. तर हा व्हिडिओ त्याचाच होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचे विरार वसे जेवढे पण मुंबईमध्ये मित्र असतील तेवढ्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. मूर्ती वगैरे कोणत्या आवडल्या असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले त्यांना कॉन्टॅक्ट करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये.